मराठी पिक्चरला सध्या वाचवायची ताकद, हिंमत आणि कुवत कुणाच्यात असेल तर ते म्हणजे प्रवीण तरडे सर. आता देऊळबंद 2 हे घेऊन आले त्यावेळी हा पिक्चर बघायच्या आधी मला पण असं वाटलं होतं की पहिल्या पिक्चरच्या नावावरच दुसऱ्या पिक्चरचे पण पैसे छापणार आहेत. पण माझी अक्षरशः ही जी काय म्हणजे हे प्रेडिक्शन होतं की नाही, हे सगळं चुकीचं ठरवलं आहे पिक्चरनं. पिक्चर A1 क्वालिटीचा आहे आणि जी काय याच्याबरोबर देवाची जी परीक्षा आहे की नाही त्याच्या विरोधात कोण उभा आहे? शेतकरी. शेतकरी म्हणण्यापेक्षा आपण शेतकऱ्याची बायको म्हणतो, जी त्याबरोबर तंडत असते. आता तो जो रोल केला आहे स्नेहल तरडे यांनी, म्हणजे यांना खरोखर सॅल्यूट म्हणेन मी. कारण फुलवंतीनंतर मला असा कुठला पिक्चर वाटला नव्हता जो मला मराठी पिक्चर बघूया असा वाटला होता. या पिक्चरकडनं पण माझी एवढी अपेक्षा नव्हती, पण या पिक्चरनं टॉप क्लास. कारण सगळ्याच बाबतीत पिक्चरचं जरी बजेट जरी कमी असलं आणि थीम आपल्याला जी आधी वाटते पिक्चर बघायला जाताना, तसं यात काही नाही आहे. पिक्चरचे डायलॉग A1 क्वालिटीचे आहेत. यातले जे स्नेहल तरडे यांचे जे डायलॉग लिहिलेत ना, मस्त. आणि तेवढाच सिरियस आणि तेवढाच कॉमेडी पिक्चर. इतक्या हलक्या फुलक्या कॉमेडीनं सिरियस आपल्या काळजाला हात घालतोय ना, की कधी कधी आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि कधी कधी एक्साइटमेंट वाढते. थ्रिल, रोमांच आणि कॉमेडी याचं सुंदरसं मिश्रण म्हणजे देऊळबंद 2. मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेन, नक्की बघा देऊळबंद 2.